हा कोड तर 2023 चा आहे. अकाउंट कोर्स तिथे बिल्डर कंपनीचा आहे. करंट अकाउंट आहे. पेसेस बिल्डर करून तुम्ही सांगितलं तेव्हापासून मी त्याच्या घरावर नजर ठेवून तो आता आवड सापडला 8 टाका याचा कोणाशी कॉन्टॅक्ट होऊ देऊ नका. तर मला कळतं का म्हणजे की हा आपल्या ताब्यात डायरेक्टली याला उद्या कोर्टात घेऊया. ओके चले चल ठीक आहे. तू चुकून बोल या सरंजाने आपल्यापासून खूप गोष्टी लपवून ठेवल्या होत्या अर्जुन. मी काल बोलल्या की आपण एका फटक्यात जिंकू पण शकतो, एका फटक्यात हारू पण शकतो. त्या ऐकल्यापासून माझ्या डोळ्याला डोळा नाही. रात्रीसारखं ह्या खुशीवर त्या खुशीवर त्या खुशीवर ह्या खुशीवर. मी सुद्धा रात्रभर हाच विचार करते की अर्जुनचा शेवटचा वार काय असणार. असा कुठला पुरावा आहे जो त्यांनी लपवून ठेवला. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त दाखवला आहे बरं का. इकडे कोर्टामध्ये अर्जुनने युक्तिवाद करून प्रिया आणि तन्वीमध्ये असे गैरसमज निर्माण केले की त्या दोघींचं कोर्टामध्ये भांडणं सुरू होतं आणि त्यामध्ये प्रिया आता सगळं काही खरं खरं बोलून मोकळी होते आणि हा खून मधुभाऊनी नाही तर साक्षीनेच केला आहे हे कोर्टामध्ये सिद्ध होणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे अश्विन प्रतिमाला घरी घेऊन गेलेला असतो. घरी गेल्यानंतर तिथे तो प्रतिमाच्या काही गोळ्या पाहतो आणि त्या गोळ्या पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. कारण प्रतिमाला ज्या काही गोळ्या दिलेल्या असतात त्या गोळ्या चुकीच्या असतात हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तो तिथे प्रतिमाच्या सगळ्या फाईल चेक करतो. त्या फाईलमध्ये त्या गोळ्या कुठेही मेन्शन केलेल्या नसतात. मग ह्या प्रतिमा त्याच्या गोळ्या कोणी बदलल्या, तिला ह्या चुकीच्या गोळ्या का दिल्या जात आहेत, असे अनेक प्रश्न आता अश्विनच्या मनात पडलेले असतात. त्यामुळे प्रिया आणि नागराजचं हे सुद्धा सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. प्रतिमाने जेव्हापासून महिपतचा चेहरा पाहिला आहे तेव्हापासून तिच्या डोळ्यासमोर सतत महिपतचा चेहरा आणि तिचा जो काही भूतकाळ असतो तो सतत आठवत असतो आणि त्यातून तिच्या हे लक्षात येतं की आपल्याला ज्याने कुणी मारलं तो हा महिपतच आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच जबरदस्त आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इकडे आता अर्जुनने विटनेस बॉक्समध्ये प्रियाला बोलवलेलं असतं. प्रिया ही खरं तर प्रचंड घाबरलेली असते कारण तिला माहित असतं की अर्जुनच्या हातामध्ये काहीतरी मोठे पुरावे लागले आहेत. कारण कालपासून तो प्रचंड आणि त्याच्या चेहऱ्यावरून सुद्धा हे दिसून येत आहे की तो हा केस जिंकणार आहे. आणि प्रेक्षकांनो, दामिनीने सुद्धा इकडे आता वेगळा खेळ खेळलेला असतो. तिने साक्षीला सांगून ठेवलेलं असतं की अर्जुनने जर तुला काही उलटसुलट प्रश्न विचारले, कोणतीही गोष्ट तुझ्या गळ्यापर्यंत आली तर ती लगेच प्रियावर ढकलून मोकळं व्हायचं. इकडे आता दामिनी आणि महिपत सुद्धा साक्षीला खुणावत असतात की जे काही आहे ते प्रियावर ढकलून मोकळी हो. इकडे आता अर्जुन तन्वीला विचारत असतो की ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी तुम्ही मूवीला गेला होतात आणि तो मूवी बघण्यासाठी तुम्हाला तिकीटही साक्षी शिकरे हिने काढून दिलेली असतात. ही गोष्ट खरी आहे का? तर तन्वी म्हणत असते की हो, आम्हाला तिकीटही साक्षी शिकरे हिनेच काढून दिलेली होती. तेव्हा अर्जुन आता इथे साक्षीला विचारत असतो की तुम्ही वासल्य आश्रमामध्ये ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी रात्री आश्रमात कोणीही नसताना का गेला होतात? तेव्हा साक्षी म्हणत असते की मी आश्रमात पैसे आणण्यासाठी गेले होते. प्रियाने माझ्याकडून काही पैसे घेतले होते आणि ते मला परत हवे होते. ते घेण्यासाठी मी तिकडे गेले होते. परंतु या प्रियाने माझे काही पैसे परत दिले नाही आणि माझा खूप गोंधळ झाला होता. कदाचित माझं लोकेशन त्याच्यामुळेच तिकडचं दाखवत असेल. विलासचा खून मी केलेला नाही. माझी या खुनातून निर्दोष मुक्तता करा. साक्षीता म्हणते की हा जर खून मी केला नाहीये, मधुभाऊनी सुद्धा केला नाहीये, मग त्या ठिकाणी त्या रात्री फक्त आमच्यासोबत आणखीन एक व्यक्ती होती ती म्हणजे प्रिया. तर हा खून कदाचित प्रियानेच केलेला असावा. साक्षी आता या सगळ्यातून स्वतःचा अंग काढण्याचा प्रयत्न करत असते. ज्यावेळेला साक्षी कोर्टामध्ये अशी साक्ष देते त्यावेळेस मात्र प्रियाला आश्चर्याचा धक्काच बसतो की गेली 2.5 वर्ष झालं मी कोर्टामध्ये खोटं बोलते, हिला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि हिने सरळ सरळ आता सगळे आरोप माझ्यावरती केले आहेत. साक्षीने प्रियावर केलेले हे आरोप पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि प्रियाच्या आता हे लक्षात येतं की ही पैसेवाल्याची मुलगी आहे, त्यामुळे ही मैत्रिणीचा वापर सुद्धा करायला कमी करणार नाही आणि ही स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकते. या साक्षीला साथ देऊन मी सगळ्यात मोठी चूक केली आहे, नाहीतर ही मला आयुष्यभरासाठी खडी पडवायला आता जेलमध्ये पाठवेल. आता अर्जुन सुद्धा इथे खेळीमेळीचं वातावरण तयार करतो. दोघींना असे काही उलटसुलट प्रश्न विचारतो की जेणेकरून दोघींपैकी कुणाच्या एकीच्या तरी तोंडातून सत्य बाहेर निघेल. त्यासाठी अर्जुन हा थोडं साक्षीच्या साईडने पॉझिटिव्ह गोष्टी बोलत असतो, जेणेकरून तन्वीला आता हे लक्षात आलं की अर्जुन सुद्धा साक्षीला निर्दोष समजायला लागला आहे. म्हणजे आता हे सगळं खापर माझ्यावर फुटणार आहे, कारण इथे साक्षी तर बोलून गेली आहे की हा खून मी नाही तर तन्वीने केलेला असावा. हे तन्वी तर सरळ सरळ या सगळ्यातून आता स्वतःचं अंग काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा अर्जुन आता म्हणत असतो माझ्याकडे असाही आणखी पुरावा आहे की ज्या पुराव्यावरती 2 नाही तर 3 माणसांचे फिंगरप्रिंटचे ठसे आहेत. एक म्हणजे मधुकर भाऊ, दुसरी म्हणजे साक्षी शिकरे आणि तिसरी व्यक्ती आहे ती म्हणजे प्रिया मधुकर. हो, प्रिया मधुकरचे सुद्धा ह्या पिस्तुलावर फिंगरप्रिंट्स आहेत. म्हणजेच विलासचा खून जर मधुभाऊने केला नाहीये, साक्षीने सुद्धा केला नाहीये, तर याचा अर्थ असा होतो की मधुभाऊंचा खून हा प्रिया मधुकर हिने केलेला आहे. कारण विलासचा खून झाला त्यावेळेला प्रिया मधुकर ही त्या ठिकाणी होती हे तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं आहे. तेव्हा आता प्रिया इथे प्रचंड घाबरलेली असते. ती म्हणत असते की मी खून केलेला नाही, ही साक्षी खोटं बोलतेय, मला मुद्दाम या सगळ्यामध्ये अडकवलं जातंय. आता इकडे अर्जुनचं असं काही बोलणं ऐकल्यानंतर दामिनी आणि महिपतला खूपच आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की वा, आपल्याला आता काही करायची गरजच नाही. केस ही स्वतःहूनच फिरले आणि अर्जुनने स्वतः प्रियावर आळ घेतला आहे, त्याच्यामुळे आपल्याला आणखी काही करायची गरजच नाही. प्रेक्षकांनो, 360 डिग्रीमध्ये केस आता इथे पूर्णपणे फिरलेली आहे. अर्जुन हा पूर्णपणे दबाव टाकत प्रियाला म्हणत असतो की खून त्यावेळेला तूच केला आहेस, खून झाला त्यावेळेला तू होतीस, तसे माझ्याकडे पुरावे आहेत. आणि आता साक्षी शिकरे सुद्धा हेच म्हणत आहेत की खून हा प्रियाने केलेला असावा, कारण ज्यावेळेस मी आतमध्ये गेले त्यावेळेस तिथे खून झालेला होता आणि मी घाबरून तशीच परत आले. मी कोणतेही प्रियाकडून पैसे मागितले नाहीत, पण मी इतकी घाबरले होते की मी माझं तोंडही उघडू शकत नव्हते. त्यावेळेस प्रियाने खूप सारी रिक्वेस्ट केलेली होती आणि मला हे सांगितलं होतं की आपण हा खुनाचा आळ मधुभाऊंवर टाकूया. इथे प्रिया आता ओरडून सांगत
सांगत असते की नाही मी विलासचा खून केलेला नाही, ही साक्षी खोटं बोलतेय. इथे आता अर्जुन सुद्धा म्हणत असतो की नाही विलासचा खून तूच केला आहेस, इथे फिंगरप्रिंटवरती सुद्धा तुझे ठसे भेटलेले आहेत. आणि आता साक्षी सुद्धा स्वतः इथे स्टेटमेंट देत आहे की तिने स्वतःच्या डोळ्यांनी तुला खून करताना पाहिलं आहे. त्यामुळे तू आता एक्सेप्ट कर की विलासचा खून तूच केला आहेस. तुम्हाला आता हे मान्य करावंच लागेल, विलासचा खून तुम्हीच केला आहे, असं अर्जुन आता जोरजोरात ओरडून बोलत असतो. आणि प्रिया इतकी घाबरलेली असते आणि ती म्हणते की नाही नाही मी खून केला नाही, खून साक्षीने केला आहे, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे, असं ती घाबरून आता जोराने ओरडून सगळ्यांना सांगत असते. आणि प्रेक्षकांना फायनली तन्वीच्या तोंडातून खरं सत्य बाहेर पडलेलं असतं. आणि अर्जुन आता लगेच म्हणतो पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड, की हा खून साक्षी शिखरे हिने केलेला आहे. आणि हा खून होताना प्रिया मधुकर यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे, असं स्टेटमेंट आता त्यांनी ते दिलेलं आहे. आणि प्रिया मधुकर गेले 2.5 वर्ष कोर्टाची दिशाभूल करत आहेत, कोर्टामध्ये खोटं बोलत आहेत की हा खून मधुभाऊने केलाय, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. गेले 2.5 वर्ष झाले हे कोर्टामध्ये खोटं स्टेटमेंट देत आल्या आहेत. साक्षी शिखरे यांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशांच्या हव्यासापोटी प्रिया मधुकर यांनी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली आहे. प्रिया मधुकर यांनी सांगितलं होतं की त्या साक्षी शिखरेला ओळखत नाही, त्यांच्यामध्ये मैत्री नाही, पण असं नाहीये. प्रिया मधुकर ह्या वरच्या वर साक्षी शिखरे यांच्याकडून पैसे घेत होत्या, त्यांच्या घरी येणं जाणं होतं. या सगळ्या गोष्टींचे पुरावे मी आज कोर्टामध्ये सादर करणार आहे. इकडे आता मधुभाऊंची निर्दोष सुटका झाली म्हणून मधुभाऊ प्रचंड खुश असतात की फायनली मी या गुन्ह्यातून मुक्त झालो आहे. आणि इकडे आता महिपत, साक्षी आणि दामिनी डोक्याला हात लावून बसलेले असतात. त्यांना असं वाटत असतं की सगळ्या गोष्टी त्यांच्या बाजूने घडत आहेत, साक्षीची आता इथून निर्दोष सुटका होणार आहे. पण असं काहीही घडलेलं नसतं, सगळं उलट झालेलं असतं. अर्जुनने केलेला हा सगळा ड्रामा असतो हे आता त्यांच्या लक्षात आलेलं असतं की प्रियाच्या तोंडातून वधून घेण्यासाठी अर्जुन एवढा वेळ हा सगळा ड्रामा करत होता. इथे दामिनी ही डोक्याला हात लावून बसलेली असते, तर साक्षी ही रडायला लागलेली असते, तिला काही सुचत नसतं. आणि इकडे रविराजला सुद्धा आता मोठा शॉक बसलेला असतो, तसंच बाकीच्या घरच्यांना सुद्धा मोठा शॉक बसलेला असतो की तन्वीने इतकी मोठी गोष्ट आपल्यापासून लपून ठेवली. प्रेक्षकांना आता इकडे असं दाखवलं आहे की अश्विन हा प्रतिमाला घरी घेऊन आलेला असतो आणि तिची काळजी घेत असतो. आणि प्रतिमाला देण्यासाठी तो गोळ्यांचा ड्रॉवर ओपन करतो. प्रतिमाच्या गोळ्या हातात घेतल्यानंतर अश्विनला थोडा धक्काच बसतो की प्रतिमा त्याला ह्या गोळ्या चालू आहेत, ह्या कोणत्या गोळ्या आहेत. आणि त्याच वेळेला हे सुद्धा दाखवलं आहे की प्रतिमाला सतत महिपतचा आणि तिच्या भूतकाळाची सारखी आठवण होत असते. तिने महिपतला पाहिल्यापासून महिपतचा चेहरा हा सतत तिच्या समोर येत असतो आणि सोबतच तिचा भूतकाळ हा तिच्या समोर येत असतो. तिला आता हे कळून चुकलेलं असतं की आपल्याला त्यावेळेस जो ॲक्सिडेंट झाला आणि आपल्याला ज्याने मारण्याचा प्रयत्न केलेला तो तिसरा कोणी नसून हा महिपतच आहे, हे मात्र आता तिच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असतं. ती पूर्णपणे घाबरली जाते आणि अश्विनला आवाज देते की अश्विन मला एक गोष्ट आठवली. ती इतकं म्हणतेच आणि पूर्णपणे घाबरते. अश्विन तिला जातो आणि शांत करतो आणि म्हणतो की आता शांत हो, काळजी करू नकोस, मी इथे आहे, तुला काही होणार नाही, रिलॅक्स हो. तिला पाणी देतो आणि तिला शांत करतो. अश्विन आता पुन्हा त्या गोळ्यांबद्दल विचार करत असतो की ह्या गोळ्या अशा कशा असू शकतात. म्हणून तो प्रतिमाच्या ज्या सगळ्या फाईल्स आहेत त्या फाईल्स चेक करतो आणि त्यामध्ये तो चेक करत असतो की ही कोणती गोळी आहे आणि कोणी चालू केली. पण त्याच्यामध्ये त्याला ह्या गोळीचं नाव कुठेही दिसत नाही. त्याला खरं तर खूप आश्चर्य वाटलेलं असतं की प्रतिमा त्याला ही गोळी चालूच नाहीये, तरी सुद्धा ही गोळी प्रतिमा त्याला का दिली जाते आणि कोण देत आहे. प्रतिमा त्यांचा गोळ्यांचा सगळं काही प्रिया बघत असते, तिच्या गोळ्या मागवण्यापासून तर देण्यापासून. मग हे एवढा मोठा झोल कसा काय झाला आहे मला काही कळत नाही. मला माझ्या सिनियरांना कॉल करून विचारावं लागेल की ही गोळी कशासाठी आहे आणि का दिली जाते. खरं तर ही गोळी पेशंटची मेमरी परत येण्यासाठी नाही, तर मेमरी लॉस होण्यासाठी आहे. आणि ही गोळी प्रतिमा त्याला का दिली जात असेल, कोणी चुकून दिली असेल का. अश्विन आता इथे रविराजला कॉल करणार असतो, पण तो म्हणत असतो की नाही, सिनियर आता कुठेतरी बिझी असेल आणि त्याला डिस्टर्ब करणं बरोबर नाही. मी माझ्या सिनियरांना कॉल करतो आणि त्यांनाच विचारतो की या मेडिसिनचा काय इफेक्ट आहे, याच्यामुळे कोणता साईड इफेक्ट होतो, ही गोळी कशासाठी दिली जाते. आणि त्यासाठी अश्विन आता त्याच्या सिनियरांना कॉल करतो आणि त्या सिनियरांना विचारतो की ही गोळी कशासाठी दिली जाते. हे विचारल्यानंतर अश्विनला आता धक्काच बसतो की त्यांच्याकडून आता अश्विनला ही गोष्ट कळलेली असते की ही गोळी तर मेमरी लॉससाठी दिली गेली आहे. इतके दिवस झाले प्रतिमा त्याला हा चुकीच्या गोळीचा डोस दिला जातो हे आता अश्विनच्या लक्षात आलेलं असतं. प्रेक्षकांना इकडे आता असं दाखवलं आहे की निकाल हा मधुभाऊंच्या बाजूने लागलेला असतो. मधुभाऊ प्रचंड खुश असतात, मात्र महिपत आणि बाकीच्या सगळ्यांचे चेहरे उतरलेले असतात. आता अर्जुन ते कोर्टामध्ये सांगत असतो आजच्या साक्षी पुराव्यांवरून असं सिद्ध होतंय की मधुभाऊ यांनी खून केलेला नाही, तर हा खून साक्षी शिखरेने केलेला आहे. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की मधुभाऊ पाटील यांची या गुन्ह्यातून निर्दोष सुटका व्हावी आणि साक्षी शिखरे आणि तन्वी मधुकर यांनी आतापर्यंत 2.5 वर्ष कोर्टामध्ये जो खोटेपणा केलेला आहे, गेले 2.5 वर्ष या कोर्टामध्ये खोटं बोलत आलेले आहेत. स्वतः केलेला खून हा त्यांनी दुसऱ्या एका निष्पाप व्यक्तीवर घालवला आहे आणि त्यांचं मानसिक संतुलन सुद्धा खराब केलं आहे. त्यामुळे या दोघींना कठोरात कठोर अशी शिक्षा व्हावी. आता इकडे प्रिया प्रचंड घाबरलेली असते आणि तिला खरं तर अर्जुनचाही खूप राग आलेला असतो, कारण तिच्या आताही लक्षात आलेलं असतं की अर्जुनने सत्य माझ्या तोंडातून वधवून घेण्यासाठी हा एवढा सगळा ड्रामा केलेला असतो आणि मी इतकी मूर्ख आहे की हे सगळं पटापट बोलून मोकळी झाले. आता या सगळ्यामध्ये मी चढकली आहे आणि आता रविराज काही मला सोडणार नाही. प्रेक्षकांनो रविराजला आता इथे इतका मनस्ताप झालेला असतो की मी माझ्या मुलीवर एवढा विश्वास ठेवला, मी अर्जुनला सांगत होतो की तू केस ही जिंकणार नाहीस, माझी मुलगी कधी खोटं बोलणार नाही, पण माझ्या मुलीने आता मला मान वर करण्यासाठी सुद्धा जागा सोडली नाहीये. प्रेक्षकांना आता इथे तन्वी पुन्हा एकदा ड्रामा तयार करते आणि रिक्वेस्ट करत असते अर्जुनला की नाही, हे सगळं मी काही मुद्दाम केलेलं नाही, मला या महिपत आणि साक्षीने ब्लॅकमेल केलं होतं, मला त्यांनी पैसे तर दिलेच होते, पण मी हे सगळं जर कोर्टामध्ये खरं सांगितलं तर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनी मला सांगितलं होतं की जर मी कोर्टामध्ये साक्षी विरुद्ध कंप्लेंट केली आणि खरं बोलले तर ते मला मारून टाकतील, आणि म्हणूनच मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोर्टामध्ये खोटं बोलले आणि हा आळ मधुभाऊंवर घेतला. मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली, अशी
स्त्री आता कोर्टामध्ये विनंती करत असते. तर प्रेक्षकांना आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे जज हे आता कोणता निकाल देणार आहेत, साक्षी आणि प्रियाला कोणती शिक्षा करणार आहेत, जन्मठेप होणार आहे, प्रियाला सुद्धा जन्मठेप होणार आहे का, तर आपण ही उद्याच्याच भागात पाहूया. तुम्हाला हाचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच रोजचे असे नवीन भाग तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यांनी अत्यंत सोयीस्करपणे त्यांचा आश्रम म्हणजे आश्रमाची जागा विकत घ्यायला आलेल्या एका साध्या सरळ बिझनेस वुमनचं नाव घेतलं. फक्त नाव घेतलं साक्षी शिकरे आणि मग लाडक्या जावयांनी ऍडव्होकेट सुभेदारांनी तिला अडकवण्याचं ठरवलं. पण मला पूर्ण खात्री आहे ती आपली न्यायदेवता असं होऊ देणार नाही. कारण मधुकर पाटील सारखा कुणी आपल्या समाजात बोकाट ठेवू शकत नाही. त्यांनी आपल्या समाजाला धोका आहे, आपल्या सगळ्यांच्या भवितव्याला धोका आहे. माझी कोर्टाकडे एवढीच विनंती आहे की विलास मर्डर केसमध्ये आरोपी मधुकर पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी. That's all, Your Honor. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज. मिलॉर्ड, खोटं काय आणि खरं काय सत्य लपवण्याचे प्रयत्न तर खूप केलेत ऍडव्होकेट दामिनी देशमुख आणि त्याचे क्लायंट साक्षी शिकरे या कोर्टात एकही खरं बोलले नाहीत ना. त्यांची खोटं बोलण्याची लिस्ट खूप मोठी. पण आज अजून एक सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. आणि त्यासाठी मला मी साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलण्याची परमिशन हवी. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. मला कोर्टाचा पहिला दिवस आठवतो मला, जेव्हा मी साक्षी शिकरे एकदम कॉन्फिडेंटली आल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या की 13 जानेवारी 2023 त्या रात्री मी इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्येच होतो. पण आज एकदा जेलमध्ये जाऊन आल्यावर यांचं कॉन्फिडन्स गायबच झालंय. कारण मी हे प्रूव्ह केलंय की त्या 13 जानेवारीला वाचलेल्या आश्रमाच्या आत होत्या. याआधी सुद्धा कोर्टात म्हणाले की मी त्या रात्री आश्रमात गेले नव्हते. माझ्या फोनचं लोकेशन हे आश्रमातलं का दाखवत आहे मला खरंच माहिती